उन्हाळ्यामध्ये तिखट जेवण करून फार कंटाळा येतो, मग कधी कधी असं काहीतरी गोडाचं खावं वाटते. तर आज बनवलेला आहे मस्त असा साखरेचा गोड भात. किती मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघू शकतात. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कोणताही फूड कलर वापरलेला नाही. चला तर बघू कशी रेसिपी. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजली कुंभार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गोड भात. त्यासाठी मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 2-4 इलायची घेतलेली आहे फोडून, काजूचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे करून, बदामाचे तुकडे, खोबरं घेतलेलं आहे थोडं कापून, आणि मनुका घेतलेल्या आहेत थोड्याशा. आता आपण भाजून घेऊ. इथे कुकरमध्ये मी थोडंसं साजूक तूप घालून घेतले 2 चम्मच. आता याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट भाजून घेऊ. ड्रायफ्रूट भाजून झाले. आता आपण याच्यामध्ये तांदूळ परतून घेऊ. तांदूळ तुपामध्ये थोडेसे परतून घेतले म्हणजे मग ते मस्त मोकळे मऊसूत होतात. इथे आपण या वाटीनं 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर या वाटीनं 1.25-2 वाटी पाणी घालू. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू. गोडाचा पदार्थ केला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे तो अजून रुचकर बनतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याची एक शिट्टी काढून घेऊ. कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि मी कुकर इथे खाली उतरून घेतलेला आहे आणि भात एकदम मस्त मऊसूत शिजलेला आहे बघू शकतात. आता मी पूर्ण भात मोकळा करून घेते. तर इथं मी पूर्ण भात मोकळा सुळसुळीत करून घेतलेला आहे. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊ. या वाटीनं आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्याच वाटीनं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आणि साखरेचा पाक बनवून घ्यायचा. तांदूळ जेवढे घेतले तेवढी साखर घेतली तर एकदम व्यवस्थित गोड होतो भात जास्त. तर पाकाला उकळी आलेली आहे. आपल्याला याचा घट्ट पाक नाही बनवायचा, एक तार पण नाही आली पाहिजेत असा पाक बनवायचा. तर पाक आपल्याला थोडासा चिकट झाला पाहिजे एवढाच करायचा. तर थोडा चिकट झालेला आहे पाक, आपल्याला तारावर नाही येऊ द्यायचा. आता आपण याच्यामध्ये भात टाकून घेऊ. आता याच्यामध्ये हा भात घालून घ्यायचा. भात पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. भात व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊ आपण हे तळून घेतलेले अगोदर. तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही या स्टेजला कलर घालू शकतात. मला फूड कलर नाही वापरायचा आहे, मी साधाच भात बनवणार आहे. आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवू आणि वाफ काढून घेऊ. 6-7 मिनिटे झालेली आहे आणि भाताला मस्त दम बसलेला आहे. तर बघू शकता इथे मस्त आपला गोड भात तयार झालेला आहे. मस्त असा रसरशीत हा भात तयार झालेला आहे. तुम्हाला जर फूड कलर आवडत असेल तर तुम्ही मस्त फूड कलर घालून बनवू शकता. आता मी याला व्यवस्थित उलथण्यानं मिक्स करून घेतलेला आहे. आता गॅस बंद करू आणि याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवू. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आपण भात झाकून ठेवलेला होता. तर बघू शकता मस्त किती मस्त असा रसरशीत गोड भात तयार झालेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मस्त असा हा गोड भात तयार झालेला आहे. अगदी कोणताही फूड कलर मी वापरलेला नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर तुम्हाला ही माझी गोड भाताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.